जॉब सेशन हबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही एका चांगल्या, प्रतिष्ठित सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं एक मोठी घोषणा केली आहे आणि चला या संधीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. तब्बल 222. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. एकूण 222 पदांसाठी ही भरती होणार आहे. हा आकडाच सांगतो की ही किती मोठी संधी आहे, नाही का? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेगवेगळ्या भूमिकांसाठी पात्र आणि उत्साही उमेदवार शोधत आहे. ही भरती प्रामुख्याने गट क म्हणजे ग्रुप सी पदांसाठी आहे. याचा अर्थ अनेक उमेदवारांना थेट शासकीय सेवेत प्रवेश करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. चला काही महत्त्वाच्या गोष्टींवर पटकन एक नजर टाकूया. भरती कोण करतंय तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. नोकरी कुठे मिळेल? अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्येच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणजे सगळं काही तुमच्या बोटांच्या टोकावर. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नक्की कोणती पदं आहेत, तर इथे खूप विविधता आहे. वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आणि शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी अनेक प्रकारची पदं उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या पात्रतेनुसार योग्य पद निवडण्याची संधी इथे नक्कीच आहे. इथे पदांची विविधता बघा. टेक्निकल लोकांसाठी ज्युनियर इंजिनियरसारखी पदं आहेत, तर दुसरीकडे फील्डवर काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी फायरमॅन आणि ड्रायव्हर ऑपरेटरसारखी पदंही आहेत. इतकंच नाही तर ऑफिस कामासाठी रोखपालाचीही जागा आहे. प्रत्येक पदासाठी पात्रता मात्र वेगवेगळी आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. अर्ज करण्याआधी हे तपासणं खूप गरजेचं आहे की आपण पात्र आहोत की नाही. प्रत्येक पदासाठी काही विशिष्ट अटी आहेत आणि त्या पूर्ण करणं बंधनकारक आहे. चला तर मग बघूया की मुख्य निकष नेमके काय आहेत. इथे पदांनुसार निकषांमध्ये मोठा फरक आहे. जे ऑफिसमध्ये बसून काम करायचं आहे म्हणजे क्लार्क किंवा इंजिनियर, त्यांच्यासाठी वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 38 वर्ष आहे. पण फायरमॅनसारख्या गणवेशधारी पदांसाठी वयोमर्यादा वेगळी आहे आणि त्यांच्यासाठी फिजिकल टेस्ट म्हणजे शारीरिक चाचणीसुद्धा अनिवार्य आहे. मित्रांनो, ही एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. अर्ज करण्यापूर्वी जी ऑफिशियल जाहिरात आहे ती PDF फाईल डाउनलोड करून अक्षरशः शब्द वाचा. कारण प्रत्येक पदाचे नियम आणि अटी त्यात खूप सविस्तरपणे दिलेले असतात. कोणतीही चूक नको. ठीक आहे, समजा तुम्ही पात्र आहात. मग आता अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, मी तुम्हाला सगळी प्रक्रिया सोप्या शब्दात समजावून सांगतो. ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि त्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जा, रिक्रुटमेंट सेक्शन शोधा, फॉर्म व्यवस्थित भरा, तुमची कागदपत्र अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरा. आणि हो, सगळे झाल्यावर अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवायला अजिबात विसरू नका. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे, तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तर तुमची निवड कशी होणार? ही प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी एक ऑनलाईन लेखी परीक्षा होईल. त्यानंतर काही विशिष्ट पदांसाठी शारीरिक चाचणी असेल आणि शेवटी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. अंतिम निवड ही पूर्णपणे तुमच्या परीक्षेतील कामगिरीवर अवलंबून असेल. आता आपण या सगळ्या प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे डेडलाईन. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे या तारखांकडे विशेष लक्ष द्या. या भरती प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल? ती म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख. कारण जर ही तारीख चुकली तर ही मोठी संधी हातातून निसटून जाईल. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. 31 मार्च 2026. हो, ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या क्षणाची वाट बघू नका, कारण तेव्हा वेबसाईटवर खूप गर्दी असते. त्यामुळे वेळेच्या आतच तुमचा अर्ज सबमिट करा. शेवटी एकच सांगेन, ही फक्त एक नोकरी नाहीये. ही सार्वजनिक सेवेतून आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची एक संधी आहे. हे करिअर तुमच्या उज्ज्वल भविष्याची एक शानदार सुरुवात ठरू शकते. त्यामुळे याचा नक्कीच गांभीर्याने विचार करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जॉब चॉईस हब बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी